गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो वीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या दृष्टीने आम्ही जीवाची अशुद्ध अवस्था कशी आणि कुठे असू शकते, जर तो कोणत्या काय योगवाला असेल तर त्याला किती प्रकारच्या कर्मांचा आश्रव संभाव्य आहे, नंतर त्याच्या गती कोणत्या असतात, त्याचा वेद कोणता असतो, संयम किती प्रकारचा राहील, या सर्व अनुषंगांनी आमची चर्चा सुरू आहे. आणि आज आमचं प्रकरण सुरू होतं. काल आम्ही तालिका बघितली होती औदारिक काय योगाची, आणि या औदारिक काय योगामध्ये भावाचं प्रकरण राहिलं होतं आमचं, की भाव किती असतात औदारिक काय योगवाल्यांना. एकूण 53 भावापैकी किती भाव संभवू शकतील. औदारिक काय योगवाला आहे त्याच्यामुळे त्याची मनुष्य आणि तिर्यंची गती आहे, आणि त्याला 1 ते 13 गुणस्थान पर्यंत गुणस्थान होऊ शकतात. या दोनचा विचार करून आम्हाला भावांची संख्या सांगायची आहे. जर औपशमिक भाव असेल तर औदारिक काय योगवाल्यांना औपशमिक भाव राहू शकतो, सम्यक्त्व पण त्यांना राहू शकतं आणि चारित्र दोन्ही पण त्यांना राहू शकतं. क्षायिक भाव 9 आहे. या क्षायिक 9 भावांपैकी औदारिक काय योगवाल्यांना 9 पण भाव संभवनीय आहे. जर तो चतुर्थ काळातला असेल, औदारिक काय योगवाला आहे, तद्भव मोक्षगामी आहे, त्याला 9 पण भाव असू शकतात. क्षायिक भाव 9 पण असू शकतात. नंतर तिसरा क्षायोपक्षमिक भाव. क्षायोपक्षमिक भाव पाहिला तर तेही सगळे राहू शकतात. 18 पण राहू शकतात. नंतर औदैक भाव, त्याच्यात मनुष्य गती घ्यायची, गतीमध्ये मनुष्य गती आणि तिर्यंच्या गती. हा, म्हणजे आणि 21 भावांपैकी फक्त 2च गती कमी करायच्या बस. बाकी सगळे औदैक भाव पण इथे राहणार आहे, म्हणून 19 औदैक भाव राहतील आणि पारिणामिक भाव 3ही राहतील. हा, 3ही असे 51 भाव औदारिक काय योगवाल्यांना असू शकतात. म्हणून हा जीव आपण भावाचं प्रकरण बघितलं. आता प्रश्न बघा. प्रश्न पहिला 92 नंबरचं पेज आहे आणि प्रश्न पहिला की औदारिक काय योग कशाला म्हणतात. औदारिक काय योग. औदारिक काय योग म्हणजे औदारिक शरीरासाठी आत्मप्रदेशांमुळे, म्हणजे औदारिक शरीराच्या अवलंबनाने जे कर्म आणि नो कर्माच्या ग्रहण करण्याची जी प्रक्रिया केली जाते, किंवा त्याच्या माध्यमातून कर्म आणि नो कर्माचं जिथे ग्रहण केलं जातं, असा जो आत्म्याचा परिस्पंद आहे तो औदारिक काय योग आहे. म्हणजे औदारिक शरीराचं अवलंबन आहे आणि याच्या अवलंबनाने कर्माचं देखील ग्रहण होतं आणि नो कर्माचं देखील ग्रहण होतं. अशी जी शक्ती आत्म्याची तो आहे औदारिक काय योग. म्हणून औदारिक शरीर के लिए आत्म प्रदेशों की जो कर्म नो कर्म को आकर्षित करने की शक्ति, उसे औदारिक काय योग कहते हैं. ऐसी अवस्था में औदारिक वर्गणा के स्कंधों का, जी औदारिक वर्गणा, औदारिक म्हणण्यापेक्षाही जी आहारक वर्गणा आहे त्या ठिकाणी, त्याच्यापासून औदारिक शरीर बनणार आहे. पण मुळात जी वर्गणा आहे ती आहार वर्गणा आहे
आणि या आहार वर्गणेच्या स्कंदापासून औदारिक काय रूप परिणमन झालं आहे आणि या परिणमनाच्या निमित्ताने आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन आहे, त्याला औदारिक कायोग असं म्हणतात. कर्म ग्रहण करण्यासाठी आणि नो कर्म ग्रहण करण्यासाठी कोणती तरी अशी एक विशेषता जीवाजवळ असावी लागते की त्याच्या माध्यमातून तो कर्म आणि नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया करेल. नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया ही त्याच्या आयुच्या अंतिम क्षणापर्यंत राहते. पण जिथे आता हे स्थूल शरीर राहिलं नाही त्या ठिकाणी कार्माण काय योगाच्या माध्यमातून कर्मग्रहणाची प्रक्रिया संपन्न केली जाते. कोणतं तरी माध्यम आत्म्याशी संबद्ध होण्यासाठी लागतं आणि ते माध्यम आहे योगाचं माध्यम. म्हणून योग शब्द याचा अर्थ आहे जोडणं, युज धातू, आणि अशा तऱ्हेने ते कर्म प्रदेश आणि आत्मप्रदेश यांना जोडण्याचं काम योगाच्या माध्यमातून होतं. उदार या स्थूल को जो उत्पन्न हो उसे औदारिक जानना चाहिए. औदारिक शब्द हा उदार शब्दापासून बनलेला आहे. उदारचा जो भाव आहे तो औदारिक आहे आणि या औदारिक शरीराच्या माध्यमातून जो काय योग होईल तो औदारिक काय योग आहे. औदारिक शरीर द्वारा उत्पन्न हुई शक्ति से जीव के प्रदेशों में परिस्पंद का कारणभूत जो प्रयत्न विशेष होता है उसे औदारिक कायोग कहते हैं. औदारिक कायोग कुणा कुणाला असतो? औदारिक कायोग तिर्यंच्या आणि मनुष्य गतीवाल्यांना. तिर्यंच्या आणि मनुष्य गतीमध्ये औदारिक कायोग होतो. विशेषता सांगितली की एकेंद्रिय जीव, एकेंद्रिय पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू यांचं जे शरीर आहे ते औदारिक शरीर आहे. नंतर वृक्ष, लता, गुल्म, आम्र, जामफल, लौकी, परवल आदी सब्जी. नंतर गाय, म्हैस, हाती, घोडा, कबूतर, चिडिया, मयूर आदी पक्षी, चीटी, किडे, भ्रमर, लट, केचुआ आदी. नंतर हे तर सांगितले सगळे तिर्यंच्या गतीतील प्रकार. नंतर सांगितलं भोगभूमिया आणि कर्मभूमिया आणि कुभोगभूमी याच्यातले मनुष्य आणि तिर्यंच्या. म्हणजे आपली कल्पना स्पष्ट व्हावी की औदारिक कायोग मनुष्य आणि तिर्यंच्यांना आपण लावतो, हे आमचं सामान्य कथन आहे. पण कधी कधी त्याच्यामधल्या विशेषता आम्हाला समजत नाही. आम्हाला पाण्याला औदारिक शरीर आहे हे ज्ञात होत नाही, किंवा पृथ्वी याचं देखील औदारिक काय योग आहे, औदारिक शरीर आहे त्याचं, हे आम्हाला समजत नाही. आणि म्हणून विशेषतेने या गोष्टी इथे त्यांनी डिनोट केलेल्या आहे. म्हणून भोगभूमी या मनुष्य, कर्मभूमी मनुष्य, नंतर कुभोगभूमी मधले मनुष्य, तिर्यंच्या या सगळ्यांचं शरीर जे आहे ते औदारिक शरीर आहे आणि या औदारिक शरीराच्या माध्यमातून औदारिक कायोग राहणार आहे. नंतर तीर्थंकर, अरिहंत केवली, रुद्धिधारक मुनी आणि 850 म्लेंछ खंडो में. 850 म्लेंछ खंड कुठून आणले? 5-5 प्रत्येकचे. कशा कशाचे लावले? म्हणजे विदेहाचे लावायचे आणि भरत ऐरावतचे. किती किती लावायचे? विदेहाचे 32 पाचा आणि 32 नाही, 160 5. हा 160 ला 5 निघून यायचं. हो ना, तर मग 32 पाचा केलं, 160 आलं आणि मग परत 5 प्रत्येकाचे, म्हणून 5 16 85. आणि इथे किती झाले? 800 भरत आणि 5 ऐरावत, म्हणजे 10 असेल. 5 ऐरावताचे, 5 ऐरावत आहे आणि 5 भरत आहे. त्याचे 10 वाढले. असे 850 म्लेंछ खंड. म्लेंछ खंडांचं गणित सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता म्लेंछ खंड म्हणत असताना आमचं एक भरत क्षेत्र घेतलं आम्ही, तर या भरत क्षेत्रामध्ये आर्यखंड किती आहे आणि म्लेंछ खंड किती आहे? एक आर्यखंड 5 म्लेंछ खंड आहे, 5 म्लेंछ खंड आहे. त्याचप्रमाणे रचना ऐरावत क्षेत्रामध्ये पण आहे. असे भरत किती आहे एकूण 28 द्वीपामध्ये? 5. ऐरावत क्षेत्र 5. असे हे त्यांचे 5 मिळून 10चे किती झाले? ते
50. हा. आणि विधेय क्षेत्र जरी 5 असले, ठोकळ मानाने आम्ही विधेय क्षेत्र 5 सांगतो, परंतु त्यांच्या जर आम्ही नगरी पाहिल्या तर ह्या नगरी आहे एकेका याच्यामध्ये 32 जम्बूद्वीपामध्ये 32, आणि 32ही नगरीमध्ये प्रत्येक नगरीमध्ये आर्यखंड आणि म्लेंछ खंड अशी रचना आहे. प्रत्येक ठिकाणी एक आर्यखंड आहे आणि 5 म्लेंछ खंड आहे. असे जर आम्ही 32 पंचे 160 जर विदेह पकडले तर 160 विदेहाला 5नी जर आम्ही गुणाकार केला तर ते जे येतील तेवढे म्लेंछ खंड त्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे. 1685 मिळतील आणि इकडले 50, असे मिळून हे झाले 850 म्लेंछ खंड. या सगळ्या म्लेंछ खंडात मनुष्य आणि तिर्यंचे आहे, आणि ते सगळे कोण आहेत तर त्यांचं शरीर जे आहे ते औदारिक शरीर आहे. नंतर आर्यखंड आणि समस्त पर्याप्त तिर्यंच आणि मनुष्य यांना औदारिक कायोग आहे. म्हणून व्याप्ती लक्षात घेण्यासाठी ही सगळी तालिका या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे. क्या ऐसे कोई औदारिक काय योगी है जिसके कषाये नहीं होती? असे काही औदारिक काय योग वाले आहे का की ज्यांना कषाय अजिबात नाही आहे? असे जीव 11, 12, 13 11, 12, 13 11, 13व्या गुणस्थानात त्या ठिकाणी कषाय त्यांना अजिबात नाही. 14व्या गुणस्थानातही कषाय नाही, पण तिथे औदारिक काय योग नाही, म्हणून तो. आता काही असे औदारिक काय योगी आहेत का जिनके मती ज्ञान नहीं होता? औदारिक काय योग वाला आहे पण ज्यांना मती ज्ञान नाही आहे, असे काही जीव असतील का? म्हणजे कुमतीवाले घ्यायचे, म्हणजे 1, 2 घ्यायचे, बरोबर. आणि जेव्हा केवल ज्ञान मिळतं तेव्हाचे, म्हणजे 13व्या गुणस्थानातले, बरोबर. म्हणजे कुमतीवाले या ठिकाणी ड्रॉप करायचे, म्हणून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानातल्या जीवांना सुमती ज्ञान आहे, कुमती ज्ञान आहे, सुमती नाही, म्हणून ते जीव इथे बाद केले. आणि 13व्या गुणस्थानात आता केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, तिथे मती ज्ञानाचं काही प्रयोजन उरलेलं नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी मती ज्ञान नसणारे पण औदारिक कायोग असणारा असे जीव केवली भगवान आहेत. 14व्या गुणस्थानात मती ज्ञान नाही, पण त्यांना योग तिथे नाही, म्हणून ते गर्भित केले नाही. औदारिक काय योगामध्ये केवल ज्ञान कोणत्या अपेक्षेने म्हटल्या जातं? औदारिक काय योगामध्ये केवल ज्ञान किस अपेक्षा से पाया जाता है? 13व्या गुणस्थानातच होईल ना? 13व्याच गुणस्थानात आहे, बरोबर. औदारिक काय योगामध्ये केवल ज्ञान संयोग केवली भगवान की अपेक्षा से होता है. यद्यपि केवल दर्शन किंवा केवल ज्ञान अयोग केवली आणि सिद्ध भगवान के भी होता है, लेकिन उनके कोई योग नहीं होता. इसीलिए औदारिक काय योग में केवल 13वें गुणस्थान में केवल दर्शन और केवल ज्ञान कहाँ है? प्रश्न आलाय लक्षात? पुढे चलू. औदारिक काय योग में कमीत कमी किती पर्याप्ती असतात? कमीत कमी एकेंद्रियाच्या लावायच्या 4, एकेंद्रियाच्या 4 लावायच्या. पर्याप्ती काही राहतील ना? कमीत कमी विचारलं, कमीत कमी विचारलंय ना, तर एकेंद्रियाच्या आपण 4 लावू शकतो ना. हो ना, पण एकेंद्रियाच्या अपेक्षेने 4 पर्याप्ती, बरोबर आहे. कोणत्या 4? आहार, इंद्रिय, शरीर आणि आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास. आहार, शरीर, इंद्रिय आणि श्वासोश्वास 4 पर्याप्ती एकेंद्रियाच्या अपेक्षेने कमीत कमी राहतील. औदारिक काय योग में कितने प्राण होते हैं? कमीत कमी लावले तर औदारिक काय योगामध्ये, औदारिक काय योगामध्ये कमीत कमी 4 प्राण एकेंद्रियाच्या अपेक्षेने, 4 प्राण एकेंद्रियाच्या अपेक्षेने, नंतर 10 प्राण पंचेंद्रियाच्या अपेक्षेने, पर्याप्तकाच्या अपेक्षेने,
अपर्याप्तकाच्या अपेक्षेने 7 प्राण पंचेंद्रियाचे. नाही नंतर पण औदारिक औदारिक कायोग म्हटलंय योगवाल्यांना मग 4 प्राण 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. नाही 13व्या तिथे तर गुणस्थानाच्या 13व्यामध्ये अपेक्षेने. 2 प्राण असतील ना. हो ना, आहे ना, पण 4 पहिल्यांदा 4 लावायचे ना. ओके 13व्या गुणस्थानात 4 प्राण पहिल्यांदा. आणि जेव्हा आता त्यांनी योग निरोध केलेला आहे नंतर सूक्ष्म क्रिया प्रतिपाती, तेव्हा 2 प्राण लावायचे. पहिल्यांदा तर 4 लावायचे. श्वासोश्वास, वचनयोग, कायबल आणि आयोग हे 4 लावायचे. ठीक आहे. 13व्या गुणस्थानात जोपर्यंत 13व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त काल शेष राहत नाही तोपर्यंत त्यांना 4 प्राण लावायचे. वचनबल, श्वासोश्वास, कायबल आणि आयोग प्राण. आणि 13व्या गुणस्थानाचा आता अंतिम अंतर्मुहूर्त राहिला त्यावेळेला किंवा त्यांनी केवळ समुद्घात केला त्यावेळेला त्यांना 2च प्राण त्या ठिकाणी 4 समय लावायचे. आणि अंतिम याच्यामध्ये 2च प्राण परत लावायचे, कायबल आणि आयु प्राण. अशा रीतीने 13व्या गुणस्थानामध्ये विभागणी करायची. साधारण पाहिलं संसारी अवस्थेत 12व्या गुणस्थानापर्यंत तर 10 प्राण लावायचे. आता प्रश्न आहे, औदारिक काय योगिके 8 ज्ञानोपयोग एका जीवाला असू शकतात का? एका समय तर 8ही ज्ञानोपयोग राहणार नाही, कारण उपयोग एका वेळी एकच राहतो. पण असा कोणता जीव आहे का की ज्याला त्याच भवामध्ये 8ही ज्ञानोपयोग होऊ शकतील? असाच प्रश्न पहिलेही पण येऊन गेलेला आहे. हो आहे तो मोक्ष नाही. आहे. आणि असू सुरुवातीला शकतो. मिथ्या हा. केली. सुरुवातीला तो जीव मिथ्यादृष्टी मिथ्या राहील, त्याला कुमती कुश्रुत कुअवधी ज्ञान असू शकतं. नंतर सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्याला परत 3 सुज्ञान होतील. मुनी पर्याय धारण केल्यानंतर मनपर्याय ज्ञान होईल आणि नंतर त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती क्षपक श्रेणी आरोहण केली की त्याच भवामध्ये त्याला केवल ज्ञानाची पण प्राप्ती होऊ शकते. असे पण जीव असू शकतात. उत्तर वाचू याच्यामधलं. यद्यपि नाना जीवों की अपेक्षा औदारिक काय योगी के 8 ज्ञानोपयोग एक साथ हो जाते हैं. नाना जीवांच्या अपेक्षेने बघितलं तर 8ही ज्ञानोपयोग एका समयात आहे. कुणी कुमतीवाला असेल, कुणी कुश्रुतवाला असेल, कुणी केवल ज्ञानवाला असेल, असे 8ही ज्ञानोपयोग नाना जीवांच्या अपेक्षेने एका समयामध्ये पाहायला मिळतात. लेकिन एक जीव की अपेक्षा 8 ज्ञानोपयोग एक साथ नहीं हो सकते, क्योंकि अभिव्यक्ति की अपेक्षा एक जीव के एक समय में एक ही ज्ञानोपयोग हो सकता है. फिर भी वह जीव नाना समयों की अपेक्षा 8 ज्ञानोपयोग एक जीवन में कर सकता है. औदारिक काय योगी वाला है. पहिल्यांदा मिथ्या दृष्टी, सासाधन सम्यक दृष्टी के 3 कुज्ञान होते हैं. त्याला 3 कुज्ञान राहील. नंतर 4थ्या 5व्या गुणस्थानात त्याला 3 ज्ञान राहतील, मतिश्रुत अवधी. नंतर 6 आणि 12 मुनी पद धारण केलं त्यांनी तर 6व्यापासून 12व्यापर्यंत मनपर्याय ज्ञानाची देखील प्राप्ती होईल. आणि 13व्या गुणस्थानात क्षपक श्रेणी आरोहण करून त्याला केवल ज्ञानोपयोगाची देखील प्राप्ती होऊ शकते. अशा रीतीने औदारिक काय योगा वाल्याचं आपण पाहिलं. आता पुढचं प्रकरण आपल्याला बघायचंय औदारिक मिश्र काय योग वाल्याचं. औदारिक काय योगा संबंधात कुणाला काही प्रश्न आहे? प्रकरण तसं सोपं आहे आणि बऱ्याचदा आता तेच आपलं होत आहे, तर आपल्या लक्षातही ती गोष्ट येते आहे. पुढची तालिका लावू. औदारिक मिश्र काय योग. आता औदारिक मिश्र काय योग पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचंय, हा कधी असणार आहे. औदारिक मिश्र काय योग हा कुणाला आणि कधी असणार आहे? जन्माच्या समय. गतीत. मनुष्य आणि विग्रह स्त्रियांच्या गतीमध्ये जन्माच्या समय. शरीर पर्याप्ती. समय. म्हणजे आता याचं उत्तर कसं सांगायचं? एखादा जीव मरून
तो मनुष्य किंवा तिर्यंच पर्याय धारण करणार आहे. विग्रह गतीमध्ये त्याला मिश्र काय योग नाही. 1, 2 किंवा 3 समयपर्यंत तो कारमान काय योगवाला राहील, अनारक असू शकेल. त्यानंतर जिथे जन्म होणार आहे तिथे त्यांनी आहार ग्रहण केला, म्हणजे आहार वर्गणा ग्रहण केली. आहार वर्गणा ग्रहण केली की तो औदारिक मिश्र काय योगी बनला. त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत तो जीव औदारिक मिश्र काय योगवाला राहणार आहे. क्लिअर प्रकरण? की एखादा कोणत्याही गतीतला जीव, कारण मनुष्य आणि तिर्यंच्या गतीमध्ये येण्यासाठी कोणतीही गती खुली आहे. 4ही गतीतून तो जीव औदारिक म्हणजे मनुष्य किंवा तिर्यंच बनू शकतो. म्हणून कोणताही जीव मेल्यानंतर जर तो मनुष्य किंवा तिर्यंच होणार आहे तर त्याला विग्रह गती पहिले सोडून द्यायची. विग्रह गतीमध्ये पहिल्यांदा जोपर्यंत त्यांनी आहार वर्गणा ओढली नाही, शरीराची सुरुवात झाली नाही, म्हणजे जिथे जन्म आला तिथे पोचला नाही, तोपर्यंत त्याला कारमान काय योग राहील. आणि जिथे जन्म घेणार आहे तिथे तो गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी आहार वर्गणा त्यांनी ग्रहण केली आणि तो मिश्र बनला. मिश्र बनल्यानंतर शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत तो औदारिक मिश्र काय योगवाला म्हटल्या जातो. आणि जर समजा तो संज्ञी पंचेंद्रिय बनणार असेल तर तो त्या ठिकाणी भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा देखील त्याच समयामध्ये ग्रहण करतो. अन्यथा तो जर एकेंद्रिय बनणार असेल तर फक्त आहार वर्गणा ओढूनच त्याच्या 4ही पर्याप्ती पूर्ण होतात. म्हणजे आहार, शरीर, इंद्रिय आणि श्वासोच्छ्वास, त्याला फक्त आहार वर्गणेचीच त्याला गरज आहे 4 पर्याप्तीसाठी. आणि जर तो द्विनिंद्रियापासून पुढे बनणार असेल तर भाषा पर्याप्ती ओढावी लागेल, आणि जर संज्ञी होणार असेल तर त्याला मनोपर्याप्ती ग्रहण करावी लागेल. ग्रहण करण्याचा काल युगपद आहे, पूर्ती मात्र क्रमाक्रमाने होणार आहे. शरीर पर्याप्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो जीव मिश्र काय योगवाला म्हणायचा आहे. क्लिअर झालं हे प्रकरण? आता याची पहिल्यांदा आपण तालिका बघू. याच्यामध्ये कोणते जीव राहतील? औदारिक मिश्र काय योगवाले कोण राहतील? तिर्यंची गती आणि मनुष्य गतीमध्ये तिर्यंच गती आणि मनुष्य गती राहतील. नंतर इंद्रिय किती राहतील? पूर्ण 1 ते 5. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत राहील. काय किती राहतील? दोन्ही त्रस काय, स्थावर काय. 5 स्थावर काय आणि 1 त्रस काय. योग कोणता म्हणाल? आता इथे स्वकीय. हा, स्वकीय. वेद? तीनही वेद लावावे लागतात. त्यामध्ये जर आपण स्थावर कायिकला लावले तर नपुंसकच वेद लावायचा, त्रस कायिक मध्ये दोन्ही लावायचे. कषाय किती राहतील? कषाय सगळेच सगळे 16 आणि 9 कषाय राहतील. याच्यामध्ये काही कमी अधिक होऊ शकतात, हे तर सामान्य कथन झालं. पण औदारिक मिश्र मध्ये काही कमी अधिक होऊ शकतात. स्थावर मध्ये असेल तर 2 हे कमी होईल, पुरुष वेद आणि नपुंसक वेद, हे स्त्रीवेद. आणि दुसऱ्या याच्यात मनुष्य पर्यायी त्याच्यात पूर्ण राहतील. पूर्ण राहतील. नाही, मग सम्यक्त्वी असेल तर परत ते कषाय हळूहळू काढावे लागतील ना. बरोबर. जर तो सम्यक्त्वी असेल तर त्याचे 4 कषाय अनंतानुबंधी राहणार नाही. किंवा 5व्या गुणस्थानात तसं अपेक्षेने नाही, औदारिक मिश्र थोडी राहणार आहे 5व्या गुणस्थानात. हो बरोबर. पाचव्यात नाही लावतायत, 4थ्यापर्यंतच लावता येते आपल्याला. म्हणून 4थ्यात जर आम्ही लावलं, त्याचं मरण 4थ्यात जर असेल तर तो औदारिक मिश्र मध्ये म्हणजे मनुष्य होऊ शकतो का, पहिले हा विचार करा. 4थ्यात जर त्याचं मरण झालं तर तो मनुष्य किंवा तिर्यंच बनू शकतो का? देव बनेल. हो. भोगभूमीमध्ये जाऊ शकतो सम्यक्त्वासहित. बांधलं असेल तर तो होऊ शकतो, पण नाही, तो भोगभूमीत जाईल. भोगभूमीतच जाईल. कर्मभूमी खुली नाही त्याच्यासाठी. सम्यक्त्वासहित पंचम काळात नाहीयेत. पंचम काळात नाहीयेत, बरोबर आहे. पण बाकी वेळेला आहे, येऊ शकतो. बाकी वेळेला
बाकी वेळेला खुली आहे त्याच्यासाठी. खुली चतुर्थ आहे. काळात समजा असेल, चतुर्थ काळात तो कर्मभूमीच मनुष्य बनणार आहे. सर्वार्थ सिद्धीमधले देव च्युत होऊन आदिनाथ स्वामींचा जीव झाले, सम्यक्त्व घेऊन आले. अवतारिक मिश्र काय योगामध्ये सम्यक्त्व पर्याय त्यांची होती. श्रेणिक राजाचा जीव नरकामधून येणार आहे, मनुष्य होणार आहे. उत्सर्पिणी काळामध्ये सम्यक्त्व सहित ते घेऊन येणार आहे. मनुष्य पर्याय कर्मभूमीच खुली आहे, पण आज नाही आहे. बरोबर आहे, पंचम काळामध्ये नाही आहे. म्हणून पंचम काळात जन्म घेणारे कसे आहे? मिथ्यात्व सहित आहे. पण चतुर्थ काळामध्ये मात्र खुलं आहे. आणि जर पहिले 3 भोगभूमीची अपेक्षा लावली तर भोगभूमीसाठी खुलं आहे, आणि शाश्वत भोगभूमीची अपेक्षा लावली तर तिथेही खुली आहे. क्लिअर? ज्ञान पूर्ण 8 नाही, सॉरी 8 नाही, 8 आहे ना. औदारिक आहे ना. औदारिक मिश्र लावायचं. अच्छा. 13व्या गुणस्थानात आपण समुद्घाताच्या अपेक्षेने लावू शकतो का? हो, लावू शकतो. मनपर्यंत ज्ञान लावू नाही राहणार. शकतो. फक्त मनपर्यंत नाही, तसं नाही. मनपर्याय 7व्या गुणस्थानात लावू शकतो. नाही, मिश्र आहे. मिश्र अवस्था नाही ना. हो, मिश्र आहे ना. हो, नाहीये. बरोबर. हो, म्हणून मिश्र अवस्था नाही. म्हणून मनपर्याय ज्ञानाव्यतिरिक्त 4 ज्ञान आणि 2 अज्ञान, कुअवधी आपल्याला मिश्र काय योगामध्ये लावता येणार नाही. कुअवधी, सुअवधी लागते, कुअवधी मात्र लागत नाही. म्हणजे समजा आता मिथ्यादृष्टी लक्षात कसं घ्यायचं? एखादा आता मिथ्यादृष्टी देव आहे. मिथ्यादृष्टी देवाचं समजा मरण झालं आणि तो मनुष्य बनणार आहे, तर तो मनुष्य बनताना तिथे त्याचं जे भवप्रत्यय अवधी ज्ञान आहे ते तिथेच संपणार आहे. देव आयुचा उदय संपला की त्याचं अवधी ज्ञान संपणार आहे. तो इथे मनुष्य बनताना अवधी ज्ञान घेऊन येणार नाही, हे नक्की. नंतर एखादा सम्यक दृष्टी देव आहे, सम्यक दृष्टी देव आहे, परंतु समजा तो इथे कर्मभूमीमध्ये जन्म घेतो आहे, तर तो काही अवधी ज्ञान घेऊन येणार नाही मिश्र अवस्थेत. पण तीर्थंकर प्रकृतीचा उदय आहे असा जीव तिथून च्युत झाल्यानंतर कर्मभूमीज मनुष्य बनताना कोणतं अवधी ज्ञान घेऊन सोबत येणार आहे? ठीक आहे, सुअवधी घेऊन येणार आहे. पण सुअवधी आहे म्हणून मनुष्य सामान्य बनत असेल तर तो नाही घेऊन येणार. तिथपर्यंत क्षाईक सम्यक, म्हणजे क्षाईक नाही, सम्यक्त्वी आहे, तरीही तो घेऊन येणार नाही. संयम मिश्र अवस्था आहे. मिश्र आहे ना. मग 4च लावायचे नाही. एक असंयम आणि असंयम आणि एक असंयम आणि 13व्या गुणस्थानात लक्ष, 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने यथाख्यात. असंयम आणि यथाख्यात. समजा एखाद्या महाराजांचं मरण झालं, म्हणजे समाधी झाली, तर समाधी झाली तर आता त्यांना सामायिक छेदोपस्थापना संयम सहित मेले असं म्हणायचं का? नाही, त्यांचं गुणस्थान च्युत होते ना, 4थ्यात येतील. गुणस्थान ते 4थ्यात येतात, म्हणजे त्यांचं गुणस्थान 6 राहत नाही. जोपर्यंत मनुष्य आयुचा उदय आहे तोपर्यंत त्यांचं गुणस्थान 6वं 7वं राहील. परंतु दुसऱ्या आयुचा उदय सुरू झाला की त्यांचं गुणस्थान बदललं. विग्रह गतीमध्ये 4च्या वर गुणस्थान असू शकत नाही, आणि म्हणून त्यांचं सम्यक्त्व तरी राहू शकते, क्षायोक्षमिक सम्यक्त्व राहू शकतं, क्षायिक असेल तर तेही राहू शकतं, परंतु असंयम राहील. संयम मात्र कोणत्याही प्रकारे तिथे असणार नाही. दर्शन चारही राहू शकतात. अवधी पण राहू शकते ना. म्हणजे आपण जर समजा तो जीव सम्यक्त्व सहित घेतला, सम्यक जसं कुअवधीचं आपण म्हटलं, आणि सुअवधीवाला असेल तर त्याला अवधी दर्शन आहे. जसं आत्ता आपण उदाहरण घेतलं की समजा एखादा देव पर्यायीतून च्युत होऊन इकडे तीर्थंकर बनणार आहे,
तीर्थंकर बनणार आहे तर अवधी ज्ञान घेऊन येणार आहे सोबत, आणि अवधी दर्शन पण असणार आहे, म्हणून अवधी दर्शन पण असणार आहे. लेशा साही. सहा. साही पण. भव्य दोन्ही भव्य अभव्य. भव्य अभव्य. सम्यक्त्व सगळे. सगळे नाही राहील. नाही, मिश्र अवस्था मिश्र नाही राहणार, मिश्र नाही राहणार. मिश्र राहणार नाही, कारण मिश्र गुणस्थानात मरण होत नाही, द्वितीय. तिसऱ्या गुणस्थानात मरण होत नाही, म्हणून तिसरं नाही राहणार, मिश्र सम्यक्त्व नाही राहणार. नंतर प्रथमोपश पण नसेल ना, कारण त्याच्यात मरण होत प्रथमोपशम नाही. पण नाही, द्वितीयोपशम पण नाही इथे. नाही नाही, हा त्याच्यात मरण नाही इथे तर. द्वितीयोपशम पण नाही, प्रथमोपशमात क्षायक्षमिक, मरण नाही. क्षायोपशमिक राहील आणि क्षायिक राहील, क्षायिक राहील. दोन सम्यक्त्व राहू शकतात मिश्र अवस्थेत. म्हणजे जसं आता रावणाचा जीव हा नरकातून निघणार आहे, किंवा श्रीकृष्णाचा जीव नरकातून निघणार आहे, नरकातून निघून मनुष्य बनणार आहे कर्मभूमी चतुर्थ काळामध्ये. आता ते कोणतं सम्यक्त्व घेऊन इथे जन्म घेतील किंवा मिथ्यात्व घेऊन जन्म घेतील? सम्यक्त्व घेऊन जन्म घेतील की मिथ्यात्व घेऊन जन्म घेतील? क्षायोपशमिक. खात्री नाही. त्यांना क्षायिक सम्यक्त्व आहे का तिथे दुसऱ्या तिसऱ्या नरकात? नाही. का? क्षायिक वाला फक्त पहिल्याच गुणस्थानात पहिल्याच नरकात जाऊ शकतो, पुढच्या नरकात जाऊ शकत नाही. म्हणून क्षायिक सम्यक्त्व, आणि ते जीव आता दुसऱ्या तिसऱ्या नरकात आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथे क्षायिक सम्यक्त्व नाही. त्यांना कोणतं सम्यक्त्व आहे की नाहीच आहे आता? क्षायोपशमिक. त्यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आज नरकामध्ये आहे. नरकामध्ये जाताना ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत होते का? जेव्हा त्यांचं मरण झालं, नरकामध्ये गेले, तेव्हा क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन ते गेले का? नाही. 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 म्हणजे ते मिथ्यात्व अवस्थेत नरकामध्ये गेले. नरकामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे अंतर्मुहूर्तानंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती केली, आणि आता त्यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. आता तिथून निघायचं आहे त्यांना नरकातून, तर मग सम्यक्त्व घेऊन निघू शकतात का, हा प्रश्न आहे. काय वाटतं? तिथून निघताना कोणताही अडथळा नाही. तिथून निघताना तो जीव 6व्या नरकापर्यंत जरी असला तरीही क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन नरकातून बाहेर पडू शकतो. फक्त 7व्या नरकातला जीव सम्यक्त्व घेऊन बाहेर पडू शकत नाही. 6व्या नरकापर्यंत कोणीही असेल त्या ठिकाणी क्षायोपक्षमिक वाला, तर तो सम्यक्त्व घेऊन नरकातून बाहेर पडू शकतो. आता रावण किंवा श्रीकृष्णाचा जो जीव आहे तो तिथून दुसऱ्या किंवा तिसऱ्या नरकातून निघताना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन निघेल. विग्रह गतीमध्ये देखील त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहील. मनुष्य बनणार आहे, औदारिक मिश्र अवस्थेमध्ये देखील त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व कायम राहणार आहे. पर्याप्तक झाल्यानंतरही त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहणारच आहे. मग क्षायिक सम्यक्त्वी ते कधी बनतील? 8व्या वर्षी, मनुष्य गतीत आल्यावर 8व्या वर्षी बनू शकतील. 8व्या वर्षी बनू शकतील. कोणाचं सानिध्य पाहिजे त्यांना? केवली श्रुत केवलींचं सानिध्य पाहिजे. तेव्हा त्यांना क्षायिक सम्यक्त्व होऊ शकत नाही 8व्या वर्षी. जेव्हा ते दीक्षा घेतील, दीक्षा घेतल्यानंतर त्यांना श्रुत केवली म्हणजे श्रुत केवलीपणा प्राप्त होतो, आणि मग ते स्वतःच्याच पादमुलाजवळ स्वतःच सम्यक्त्व क्षायिक करतात. क्लिअर? मुनी झाल्यावर ते श्रुत म्हणजे तोपर्यंत
म्हणजे श्रावक 8व्या अवस्थेत वर्षी सुत नाही घेणार केवलीपणा दीक्षा? नाही. 8व्या वर्षी दीक्षा घेईल हा नियम नाहीये. 8व्या वर्षी अणुव्रत घेतील. हा. महाव्रतासाठी त्यांच्या त्या योग्य काळाने घेईल महाव्रत. जसं आता आदिनाथ स्वामींना 83 लाख पूर्व त्यांनी महाव्रत घेतले नाही, त्यांच्या काळाने घेतील ते. आणि त्यांनी घेतल्यानंतर मग त्यांना अष्टप्रवचन मातृकाचं ज्ञान प्राप्त होईल. ते श्रुतकेवली बनतील आणि श्रुतकेवली बनलं की स्वतःच्याच पादमुलाजवळ त्यांचं ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व ते क्षायिक करतील. म्हणून थोडासा हा सम्यक्त्वासाठी औदारिक काययोगवाल्यांसाठी नियम आहे. म्हणून क्षायिक राहील त्यांना. प्रथम याच्यातून निघालेला आता सैनिक राजा आहे, तर त्याला औदारिक मिश्र अवस्थेमध्ये क्षायिक सम्यक्त्व असणार आहे. रावणाचं आणि हे उदाहरण सांगितलं, हे क्षायोक्षमिक सम्यक्त्व घेऊन असतील किंवा सासादन आणि मिथ्यात्व हे 2 गुण असताना तर औदारिक काय मिश्र काय योगामध्ये असूच शकतात. तर अशा प्रकारे 2 सम्यक्त्व तिथे होणार नाही, मिश्र होणार नाही. म्हणजे 3ऱ्या गुणस्थानामध्ये त्याचं मरण होत नाही म्हणून ते होणार नाही. आणि प्रथमोपशमामध्ये देखील मरण संभवनीय नाही म्हणून ते होणार नाही. द्वितीयोपशमामध्ये मरण संभवनीय आहे, परंतु द्वितीयोपशमात मेलेला जीव नियमपूर्वक वैमानिक देव पर्यायच धारण करतो म्हणून तिथेही औदारिक काययोगवाल्याला असणार नाही. बाकीचं प्रकरण आपण उद्या पाहू. त्या द्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सर्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.